हाय हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी काजल स्वागत करते तुमचं आपल्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल वरती आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये सुद्धा. समर सीझन चालू झालेला आहे आणि प्रचंड प्रमाणात बाहेर ऊन आहे आणि घरामध्ये सुद्धा भरपूर गरमी आहे. त्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एका शोरूम मध्ये, जे प्राइम एंटरप्राइजेस एअर कूलर शोरूम आहे, जिथे तुम्हाला 3000 रुपयांपासून हाय क्वालिटीचे आणि हाय रेंज पर्यंतचे सगळ्या प्रकारचे कूलर अवेलेबल होणार आहेत. हे डेझर्ट कूलर आहेत, जे की पूर्ण नॅचरल आहेत. त्याच्यामध्ये साइड इफेक्ट कुठलाही होणार नाहीये. फक्त पाणी याच्यामध्ये यूज करून याच्यामध्ये कूलिंग होतं हे, आणि एकदम नॅचरल लेवलचं आहे हे. त्याच्यामुळे कोणताही साइड इफेक्ट नाहीये किंवा तुमच्या स्किनला, तुमच्या जॉईंटला कोणताही याचा साइड इफेक्ट होणार नाहीये. तर एक एक करून हे सगळे आपण कूलर बघणार आहोत आणि त्याचे मोटर्सचे वर्क कसं आहे किंवा तो कूलर गॅरंटी वॉरंटी काय राहील आणि ते कशा पद्धतीने डील करतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सोबत आहेत प्राइम एंटरप्राइजेसचे ओनर शफिक सर. तर इथे कूलर वगैरे काय आहेत किंवा कशा रेंज मध्ये चालू आहेत, त्यांचं वर्किंग कसं होतं, ते कसे डील करतात, हे सगळं आपण त्यांना विचारून घेणार आहोत. तर सर, पहिलं तर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. तर सर, तुमच्या कूलर बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्या व्ह्युअर्सला द्या. बरोबर. माझ्याकडे सर्व प्रकारचे मॉडेल उपलब्ध आहेत. फायबर कूलर, मेटल कूलर, पत्र्याचे कूलर, डेझर्ट कूलर, मोठमोठे काय सर्व प्रकारचे 2 फुटापासून तर 7 फुटापर्यंत सगळे प्रकारचे कूलर माझ्याकडे उपलब्ध आहेत. ओके. किती वर्षांपासून चालू आहे हा बिझनेस? गेले हे 25 वर्ष होऊन गेले माझा बिझनेस चालू आहे आणि रिस्पॉन्स पण भरपूर आहे. आणि माझा रिस्पॉन्स हा माउथ पब्लिसिटीने जास्त झालेला आहे. ओके ओके. तर चला मग आपण एक एक करून सगळे कूलर बघून घेऊया. ठीक आहे. हा छोटा कूलर आहे 2 फुटाचा. काय हा त्याच्यापेक्षा हा साधारण एक 10 बाय 10 एरिया कव्हर करतो. ओके. हा एका माणसापुरता सफिशियंट आहे. ओके. काय हा थोडक्यात 2.5 फुटाचा आहे. हा एक छोटीशी फॅमिली आरामशीर कव्हर करू शकतो. ओके. ह्याचं 10 बाय 12 10 बाय 10 एरिया कॅपॅसिटी करायचा ह्याचं ही आहे. त्यातलंच हे मॉडेल आहे दुसरं. हे सगळं मेटल बॉडी मध्ये येतं. आपण मेटल ह्याला डेझर्ट कूलर म्हणतात, विंडो डेझर्ट म्हणतात ऍक्च्युली. काय हा 2.5 फुटामध्ये येतो. हा साधारण एक 10 बाय 12 10 बाय 10 एरिया आरामशीर कव्हर करतो. ओके. कशा प्राइस रेंज आहे त्याच्या? हे साधारण प्राइस आपली चालू होती 2,500-3 हजार रुपयापासून तर 30-40 हजार रुपयापर्यंत. सगळ्यांचे प्राइस असे वेगवेगळे निगोशिएबल असतात. आणि मोटर वगैरे कोणत्या प्रकारची असते? काही कॉपरची मोटर असते, काही अॅल्युमिनियमची मोटर असते आणि प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. वेगवेगळे असते. ओके ओके ओके. मग हे 3 फीटचं आहे. हे जे साधारण एरिया कॅपॅसिटी 300 स्क्वेअर फीटचं आहे. ओके. आरामशीर 300 स्क्वेअर फीट एरिया कव्हर करू शकतो. पाणी वगैरे किती? ह्याच्यात पाणी बसतं साधारण 70 लिटर. ओके. टँक कॅपॅसिटी 70 लिटर. ह्याच्यात टँक कॅपॅसिटी 55 लिटर आहे 2.5 फुटाचा. ह्याची टँक कॅपॅसिटी 35 लिटर आहे 2 फुटाचा. ओके. किती वेळ चालू शकतं ते? काय हे कंटिन्यू तुम्ही जरी एक आठवडा महिनाभर जरी चालवला कंटिन्यू तरी याला काही होत नाही. ओके. काय बिनधास्त म्हणजे एकदम निवांतपणे तुम्ही 24 तास म्हटलं तरी वापरू शकता. ओके. म्हणजे गरम होण्याचे किंवा मोटर जळण्याचे काही चान्सेस नाहीये? आतमध्ये जी वाळा असतो ही एका प्रकारचं लाकडाचं शाळ आहे. ओके. काय तर हेच आतमधली मोटर एवढी थंड ठेवतो आणि एवढं वारं बाहेर गार टाकतं तर ते म्हणजे तुम्ही स्वतः समोर येऊन बघू शकता. ओके ओके ओके. हा 2 फुटाचा आहे. ह्याचं हे जे बटन आहे हे बटन फॅनचं आहे. आता हे फॅन चालू झाला, ह्याचा नॉईज बघा, ह्याचा आवाज बघा. ह्याचा आवाज अजिबात काही नाहीये. काय बाजारात मार्केटमध्ये एवढे वस्तू लोक फसवून देतात जेणेकरून त्याचं पत्र सुद्धा हाताने पाठवू शकतो. ओके. काय 4 महिने धंदा करतात आणि निघून जातात. मग ते वाळा वगैरे ओरिजिनल आहे ते कसं ओळखायचं? आता ही जी वाळा आहे ही वाळ्याचं शाळ तुम्ही ज्यावेळेस हातात घेताल आणि ह्याला असं धरून चुरगाळलं तर हे थोडक्यात असं सगळं ही व्हायला पाहिजे, तुकडे तुकडे व्हायला पाहिजे काय. आणि दुसरा जी प्लास्टिकचा वाळा येतो तो प्लास्टिकचा वाळा असा विटोळी तयार होती त्याची, तुटत नाही काही नाही काही नाही काही नाही. म्हणजे ही थोडक्यात कचरा व्हायला पाहिजे थोडं असं हातात घेऊन मारला की. पाणी वगैरे काहीच नाहीये तर खूप थंड हवा येते ह्याच्यातून. ह्याच्यात ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस ती पाणी ह्या टापात इथपर्यंत बसलं जातं. हे पाणीचं पंप आहे. ज्यावेळेस हे ऑन करतात त्यावेळेस हे पाणी इथं वर येतं या टापात पाणी आल्यावर इथं होल्स आहेत. त्या होल्स मधनं पाणी ह्या वाळ्यांवर जातं. जसं जसं वाळा वल्ला होत जाईल तस तसं कुलिंग इफेक्ट पुढे कंटिन्यू चालू राहतं. ओके. आता ही छोटी कूलरची साईज मी तुम्हाला दाखवली, एरिया दाखवला, कॅपॅसिटी सांगितली. आता हा त्यातलंच एक मॉडेल आहे
2.5 फुटामध्ये टोटली मेटल बॉडी आहे. काय त्याची टँक कॅपॅसिटी 55 लिटर. ओके. काय हा साधारण 10x10 10x12 एरिया आरामशीर कव्हर करू शकतो. एक छोट्या फॅमिली पुरता हा खूप सुंदर. आवाज हा विषय नाहीये आणि एरिया पण भरपूर कव्हर करतो. जास्त मार्केटमध्ये हे कूलर भरपूर लेवलने चालले जातात आणि हे कूलर कमीत कमी 8 ते 10 वर्ष आरामशीर टिकतात. ओके, म्हणजे तोपर्यंत नॉईजचा वगैरे काही इश्यू येणार नाही. इश्यू नाहीये. फक्त ह्याचा जी पाण्याचा पंप असतो तो सबमर्सिबल पंप असतो. ह्याच्यात जर पाणी नसेल आणि बटन ऑन राहिलं तर ह्याच्यात जाण्याचे चान्सेस, खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. तर ह्याच्याकडे फक्त ग्राहकांनी व्यवस्थित लक्ष द्यावं. आता जसं मी तुम्हाला दाखवलं 2 फुटाचं दाखवलं, 2.5 फुटाचं दाखवलं, आता मी 3 फुटावर येत आहे. हे हॉटेलसाठी, मोठमोठ्या आपल्या बाल्कनी म्हणा, ओपन प्लेसला हे कूलर वापरले जातात. हॉटेलसाठी म्हणा, नाहीतर मोठे शोरूम, मोठमोठे असे हॉस्पिटल, या सगळ्यांना हे कूलर बऱ्यापैकी वापरले जातात. ज्यांचे हॉल बिल मोठे, बेडरूम मोठे, त्यांना हे कूलर आरामशीर कव्हर करतात. हा साधारण 300 स्क्वेअर फीट एरिया कव्हर करतो. ह्याची टँक कॅपॅसिटी 70 लिटर आहे. 70 लिटर. 70 लिटर टँक कॅपॅसिटी आहे. ह्याचा नॉईज बघा. 70 लिटर मध्ये किती वेळ चालू शकतो हा? 70 लिटर मध्ये 40च्या टेम्परेचरला हा साधारण 12 तास पर्यंत आरामशीर चालतो. 12 तास आरामशीर चालतो. आरामशीर चालतो. ह्याचा नॉईज बीज अजिबात नाहीये. एकदम सुंदर रिझल्ट आहे आणि हे मार्केटमध्ये बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात खपले जातात. ओके. ह्याची रेंज किती पासून चालू राहील? ही सगळे कूलर तुम्हाला साधारण 2.5 ते 3 हजार रुपयापासून 40-50 हजार रुपयापर्यंत वेगवेगळे प्रकारचे कूलर असतात. म्हणजे जसे बारके छोट्याशा पानाच्या टपऱ्या, मोठे हॉटेल, म्हणजे अशी प्रत्येकासाठी वेगवेगळी साईज आहे कूलर मध्ये. आणि आपल्याकडे फायबर मध्ये भेटेल, मेटल मध्ये भेटेल, स्टील मध्ये भेटेल, इव्हन लाकडात जरी म्हणलं तरी ते पण भेटतं आपल्याकडे. डक कूलर पण भेटतात. ओके. ह्याची वॉरंटी वगैरे किती राहील? आता कुठलाही कूलर घेतला तर साधारण याची वॉरंटी एक आपण कस्टमरला 6 महिन्याचं सांगतो फॅन मोटरला. आणि तसं तर ऍक्च्युली आजपर्यंत माझ्याकडे जे ग्राहकांनी नेलेत ते कमीत कमी नाही म्हणलं तरी एक 10-12 वर्ष झालं, अजून सुद्धा त्यांचे कूलर खूप सुंदर प्रकारे चालू आहेत. मी तुम्हाला ते पण डेमो दाखवतो. ते दरवर्षी ते कूलरला कलर करतात, ग्रास वाळा चेंज करतात आणि व्यवस्थित त्याची यूज मध्ये ठेवतात. ते सगळं वायरिंग बेरिंग आफ्टर व्यवस्थित चेक ठेवतात ते. आता हे मेटल बॉडी मध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे कूलर दाखवले. आता थोडस मी तुम्हाला कमर्शियल कूलर कडे आणतो. हे जे कूलर आहेत हे मोठे मोठे कूलर आहेत. त्याची टँक कॅपॅसिटी साधारण 150 पासून तर 300 लिटर पर्यंत असते. त्याच्यापेक्षा मोठे ग्राहकांची ही असेल ऑफर असेल तर त्यापेक्षा मोठे पण आपण देऊ शकतो त्यांना. जसं त्यांचा एरिया असेल त्या हिशोबाने ते कूलर असतात. मॅन्युफॅक्चरिंग वगैरे तुमचे सगळं आपल्याकडे ह्याचे स्पेअर जी काही गोष्टी ह्याला लागतात ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुमच्याकडे सगळे भेटणार. सगळी सर्व्हिस आफ्टर सर्व्हिस सगळी भेटणार आपल्याकडे. ही जी कूलर आहे हे 3 प्रकारचे हे जे फंक्शन आहेत. हे पाण्याचं पंप आहे, हे फॅनचं मोटर आहे, बटन आहे, ह्याला कॉपर मोटर आहे, ती 3 स्पीड मोटर आहे आणि हा स्विंग आहे. काय हा वारं इकडे तिकडे पण आपण निवांत कुठे जरी बसलेला असेल ऍडजस्टेबल आणि हे मुव्हेबल आहे. ह्याला व्हील्स बिल सगळं असतं. हे तुम्ही कुठेही कुठल्याही एरियात कुठेही नेऊ शकता. काय आणि जी टँक कॅपॅसिटी बी 250 लिटर आहे. 250 लिटर आहे. हा खूप सुंदर आणि आवाज हा प्रकारच नाहीये ह्याला. आता मी तुम्हाला तो चालू करून दाखवत आहे. आता ही मी चालू केलंय फॅन. काय ह्याचा नॉईज चेक करा. आम्ही एवढ्या जवळ शूट करतोय, आवाज किती येतोय बघा. हा झाला स्विंग. बिलकुल पण आवाज नाहीये त्याचा. हा स्विंग चालू झालेला आहे. वारं जसं आपल्याला पाहिजे आरामशीर सगळीकडे असं वारं पसरलं जातं आणि साधारण 1000-1500 स्क्वेअर फीट एरिया कव्हर करतो. त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी कव्हर करू शकतो. जसं बाहेरचं ही असेल, समजा गार्डन मध्ये जर ठेवला तर गार्डन मध्ये पण भरपूर एरिया कव्हर करतो तो. म्हणजे जसं म्हणजे तुमचं स्ट्रक्चर राहील त्यानुसार ते ऍडजस्ट करता येतं. जसं म्हणजे बाबा आता 50 माणसं आहेत, 100 माणसं आहेत, त्या हिशोबाने मग 1 लावायचं का 2 लावायचं का 5 लावायचे असं एरियाच्या अनुसार ते ठरलं जातं. म्हणजे मंगल कार्यालय झाले, हॉटेल झाले, मोठमोठे हॉस्पिटल, मोठमोठे शोरूम, ह्यांच्यासाठी हे कूलर बऱ्यापैकी त्यांची ही मागणी असते. ओके. म्हणजे तुमच्याकडे असे एक्सचेंज वगैरे काय ऑफर आहे का? जुने द्या आणि नवे घ्या असं काही? आपल्याकडे एक्सचेंज ऑफर पण असते. जशी जुन्याची कंडिशन असेल त्याचे रेट ठरवले जातात आणि मग त्यातनं मायनस करून ह्याच्यातनं ते कूलर ह्याच्या रेट मधनं ते मायनस करून मग ते विकले जातात. ओके.
आणि हे पर्चेसिंग वगैरे कुठून करता की तुम्ही स्वतःच आपण बनवता? स्वतःच बनवतो. अच्छा, म्हणजे मॅन्युफॅक्चर तुमचं सगळं स्वतःच आहे. स्वतःच आहे आपलं. ओके. काय आपण स्वतःच इथं बनवतो. हम्म. सगळं इथं तुम्हाला मी बाहेर दाखवतो कसे बनवतो, काय करतो, काय नाही, हो ते हो. सगळे डेमो दाखवतो मी तुम्हाला. ओके, चालेल, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाणी नाहीये तरी पण भरपूर थंड हवा भरपूर देते. थंड हवा देते ते. कारण काय तर त्याचं म्हणजे आता ही आहे फर्स्ट वर, ही आहे मीडियम अच्छा आणि हाय वर आहे. अच्छा, म्हणजे फॅन सारखं याला पण कमी याला जास्त तीन- स्पीडचा हो, ऑप्शन तीन आहे. option आहे. ओके. काय? आणि डिलिव्हरी वगैरे कशी आहे ह्याची? डिलिव्हरी कस्टमरने स्वतःच्या ह्यानी करायची. ओके. आपण होम डिलिव्हरी देत नाही. अच्छा, होम काय? डिलिव्हरी नाही देत आपण. ओके. काय आता हे मॉडेल झालं. आता मी तुम्हाला त्यातलंच अजून एक मॉडेल दाखवतो. हा जी कूलर आहे हा 150 लिटर टँक कॅपॅसिटी आहे. ह्याला पण बिल सगळं आहे. काय ह्याचं जे एक्झॉस्ट आहे ह्याच्यातच वारं सगळीकडे असं ह्याला जसं स्विंग दिलंय ह्याला ऑटो स्विंग म्हणजे ऑटोमॅटिक त्यातच आहे. त्या जाळीत वारं सगळीकडे असं पसरून जातं. ओके, म्हणजे बटनचा ऑप्शन नाहीये तरी तो स्विंगचा ऑप्शन त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक दिलेला आहे. दोनच बटन आहेत. एक पाण्याचं पंपाचं आणि एक फॅनचं. अच्छा, म्हणजे स्पीड हाय लो करायचं ते. विदाउट टँक कॅपॅसिटी साधारण 150 लिटर आहे. त्याला व्हील्स पाणी पण खूप थंड हवा येते भरपूर. आणि वाळ्याचं वगैरे काय राहील? ह्याला ऍक्च्युली वाळा येत नाही. ह्याला हॅनिकॉम पॅड येतो. ओके. वन साइड ह्याला 3 साइड हॅनिकॉम पॅड आहे. अच्छा. तिन्ही साइडला आहे. ह्याला एका साइडला आहे. आता फॉर एक्झाम्पल मी ही जर तुम्हाला दाखवलं नाही पडत. ह्याला इथं पण हॅनिकॉम पॅड आहे. इथं पण पाठीमागच्या साइडला हॅनिकॉम आहे मोठ्याच्या मोठा. ते किती दिवस चालेल? हे कमीत कमी 5-6 वर्ष काय होत नाही. काय होत नाही. ओके. आणि चेंज वगैरे करायचं म्हटलं तुमच्या इकडे सगळं होणार. ओके. आणि हे मोवेबल आहे. तुम्ही कुठल्याही एरियातनं कुठेही नेऊ शकता. अच्छा. मेटल मध्ये जर आपल्याला व्हील्स बनवून हवे असतील तर तसे मिळतील ना. आपल्याकडे फॅब्रिकेशन वाला आहे. तो फॅब्रिकेशन वाला जशी तुम्हाला हाईट पाहिजे 1 फूट 2 फूट ग्राउंड लेवल त्याला व्हील्स बसून तो तुमच्या हाईटच्या अनुसार काही काही लोकांना फक्त स्टँड बनवून पाहिजे खिडकीत जेणेकरून ते तिथेच माउंट करू शकतात. तशी जशी मागणी असेल त्या हिशोबाने ते बनवून देतात. तर आहेत. आता ही जी मी तुम्हाला मागाशी माहिती दिली 2.5 फुटामध्ये तसंच सेम मॉडेल हा पण 2.5 फुटामध्येच आहे. सेम फॅन सेम मोटर आणि एकच कंपनी. काय फक्त हा येतो पत्रा बॉडी मध्ये काय आणि हा येतो लोखंड मध्ये. ह्याची जी चौकोनी फ्रेम आहे ती लोखंडाची. ह्याची जी चौकोनी फ्रेम आहे ती पत्र्याची. काय थोडस प्राइस मध्ये पण निगोशिएबल असतं. ह्याची प्राइस कमी जाते त्याची प्राइस थोडी जास्त असते. आणि त्याच्या वाळ्याचं वगैरे काय राहील? सेम ह्याचं पण यूज सेमच आहे दोघांचं पण. काय ह्याचा पण आवाज एकदम शांत आहे. सिंगल स्पीड असतं ह्याला. त्याला डबल स्पीड नसतं. जी मोठे आहेत त्याला डबल स्पीड आहे. आता हे जी मी तुम्हाला दाखवलं हे खालचं बघा. हे पण 3 फुटामध्येच आहे. ह्याला 3 बटन येतात. एक बटन ऑन ऑफचं आहे, एक बटन पाण्याच्या पंपाचं आहे आणि एक बटन स्पीड कमी जास्त करायचं. ओके, म्हणजे आपण जेव्हा चालू करू तेव्हा पाण्याच्या पंपाचं बटन ऑन केलं पाहिजे. ऑन केलं पाहिजे. आणि पाणी ज्यावेळेस तुम्ही भरत असता त्यावेळेस तुम्ही कूलर बंद करून पाणी भरायचं. ओके. तो वाळा वगैरे कसं कधी चेंज करावा लागेल किंवा काय? दरवर्षी जेवढं तुम्ही चेंज करताल तेवढं त्याचं कूलिंग इफेक्ट एकदम चांगलं राहतं. ओके. कारण ह्याच्यात काय होतं वाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण कूलर युज करतो युज केल्यावर त्याच्यात आतमध्ये पाण्याचे क्षार धूळ माती बाहेरची बसून ते खूप जाम होतात. आणि जाम झाले की ते मग नंतर कूलिंग इफेक्ट कमी करतात. अच्छा. 2 फुटाचा फॅन येतो. हा छोटा फॅन असतो. काय हे तुम्ही बघू शकता. आता ही साईज झाली 2.5 फूट. ह्याचा फॅन साईज मोठी, ह्याचा एरिया कॅपॅसिटी मोठी. आता त्याच्यानंतर हा 3 फूट. ह्याची पण फॅन साईज वेगवेगळी असती. काय आणि मोटरचं वगैरे कसं राहील? काय वॉरंटी वगैरे? मोटरला त्यांच्या मोटरला गॅरंटी येते. पाण्याच्या मोटरला गॅरंटी येत नाही. सबमर्सिबल पंप असतो. पाणी नसेल बटन चालू राहिलं तर ती मोटर जळण्याची शक्यता भरपूर असते. अच्छा, म्हणजे ते स्वतःच्या रिस्क वरती आहे. ओके. आणि मोटर ह्याची किती वेळ चालू शकते? म्हणजे किती दिवस चालू शकते? तुम्ही कंटिन्यू महिनाभर जरी युज केली कंटिन्यू महिनाभर जरी चालू राहिला. आता माझे जे कूलर आहेत हे बऱ्याचशा आईस्क्रीम पार्लरला मोठमोठ्या कंपनीत जेणेकरून त्यांचं जी एक टेम्परेचर वाढणारे एसी ला एक कॉम्प्रेसर येतो. तो कॉम्प्रेसर गार करण्यासाठी त्यांना 4 महिने ते कूलर युजच करायला लागतात. अच्छा, तरी काही प्रॉब्लेम येत नाही. 4 महिने कंटिन्यू मोटर चालू असते, कूलर चालू असतो. टँक मध्ये ज्यावेळी त्यांनी टाकीतनं पाण्याचं कनेक्शन दिलेलं असतं त्याला एक फुडवाल बसवलेला असतो. जसं पाणी लागेल तसं ते पाणी त्यात कंटिन्युअस ही करत असतं. ओके.
दुसरे मॉडेल हे आहेत हे फायबर मध्ये आहेत. ह्यात पण प्रत्येक साईज वेगवेगळी आहे. काय हे साधारण एक 2.5 फुटामध्ये आहे. अशी जशी एरिया ही असेल तसं तुम्हाला त्या कॅपॅसिटीने मिळेल. ह्याची साधारण 3,000 रुपयापासून स्टार्टिंग आहे, तर साधारण 25-30 हजार रुपयापर्यंत भेटू शकते. फायबर बॉडी लिटर वगैरे पाणी ह्याच्यामध्ये? ह्याच्यात 40 लिटर बसतं, ह्याच्यात 55 लिटर बसतं, 100 लिटर बसतं. ओके, म्हणजे पाण्याची कॅपॅसिटी भरपूर आहे प्रत्येक जसं एरिया असतो त्या हिशोबाने त्याची कॅपॅसिटी असते. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय राहील वॉरंटी गॅरंटी? सगळ्यांना मोटरी सेमच आहे आणि गॅरंटी वॉरंटी सगळ्यांची सेम आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये ते सांगा ना, ह्याच्यात फायबर बॉडी मध्ये तुम्हाला हनीकॉम पॅड मध्ये पण कूलर भेटतात आणि तुम्हाला वाड्यामध्ये पण कूलर भेटतात. ओके, मग दोन्ही प्रकारे जी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर बाबा हा आम्हाला हनीकॉम पॅड पाहिजे, आम्हाला वाळायचा पाहिजे, दोन्ही पैकी बेस्ट कुठला राहील? दोन्ही पण बेस्ट असतात. असं काही नाही का जेणेकरून हनीकॉम खराब आहे वाळा खराब आहे, काही खराब नसतं, सगळं नॅचरलच आहे. पण जास्त टाइम चालणारा हनीकॉमचा आहे का? जास्त कूलर चालणारे हे वाळ्याचे चालतात. वाळ्याचे चालतात. ओके, फरक फक्त काहीच नसतो, तो फक्त मेटल बॉडी मध्ये येतो, हा फायबर बॉडी मध्ये येतो. फॅन पण तोच आहे, मोटर पण तोच आहे आणि कंपनी पण एकच आहे. असं काही वेगळं नाही की जे फक्त कस्टमरला काय वाटतं बाबा आम्हाला मेटल नाही पाहिजे, आम्हाला फायबर पाहिजे, तर ऑप्शन दोन्ही पण आहेत आपल्याकडे. ओके, कूलर पाहता तुम्ही सगळे, हे सगळे कूलर आपल्याकडे एक्सचेंज मध्ये आलेले आहेत. लोक आपल्याकडे एक्सचेंज मध्ये जुने कूलर त्यांचे देतात आणि आपल्याकडनं नवीन डेझर्ट कूलर घेऊन जातात. किती पण खराब झालेला असला कूलर, किती जरी त्याची परिस्थिती खराब झालेली असेल तरी ती आपण परचेसिंग करतो, त्याला काही अडचण नाही. आणि आपला कूलर त्यांना नवीन त्याच्या रेट मध्ये जी काही फरक आहे ते फरक काढून आपण देऊन टाकतो. आता जे आपल्याकडे साईज उपलब्ध असतात हे साधारण 2 फुटाची साईज वाले आहे, काय हे 2.5 फुटाचे साईज वाले. ह्याच्यात पण 2.5 फुटामध्ये हे मेटल बॉडी मध्ये पण येतं आणि हे फायबर बॉडी मध्ये पण येतं. कस्टमरला जी रिक्वायरमेंट असेल का बाबा आम्हाला फायबरचं पाहिजे, कोणाला मेटलचं पाहिजे, कोणाला पत्र्याचं पाहिजे, तर हे सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे असे भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहे, जेणेकरून 100 पेक्षा अधिक व्हरायटी आहे. 100 पेक्षा अधिक व्हरायटी आपल्याकडे. प्रत्येक मॉडेल मध्ये वेगवेगळी व्हरायटी भेटेल तुम्हाला काही ना काही. जसं तुम्ही ह्याचा फॅन बघताय, ह्याचा फॅन तुम्हाला एक्झॉस्ट फॅन दिसतोय, हा समोरचा फॅन जी आहे हा एक्झॉस्ट फॅन आहे, ह्याला आवाज खूप कमी आहे. फॅन मेटल मध्येच राहील का? मेटल मध्ये असतो, फायबर मध्ये असतो, दोन्ही मॉडेल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. काय तसं असं काही नाहीये का जेणेकरून तुम्हाला फॅन कुठला असं वेगळ्या प्रकारचं मिळेल असं काही नाही, सगळे मिळणार तुम्हाला. आपल्याकडे ब्लोअर सुद्धा मिळतात, जेणेकरून ब्रँडेड कूलरला जी ब्लोअर लागतात ते सगळे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, आता ही सगळ्यांची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला आमचं जे रिपेअरिंगचं वर्कशॉप आहे मी तुम्हाला ते दाखवत आहोत. आता बघा हा कूलरची परिस्थिती बघा तुम्ही. हा कूलर आता रिपेअरिंगला आलेला आहे. काय ह्याचं सगळीकडनं तुम्ही आतनं किती घाण झालेला असतो, बाहेरनं कसं घाण झालेला असतो. तर आता समजा तुम्हाला ह्याचा वाळा बदली करायचा, ह्याला कलरिंग करायचंय, ह्याला काय काय करायचंय, हे सगळी काम आपल्याकडे एकदम खात्रीशीर पद्धतीने केली जातात. काय आणि व्यवस्थित सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आहेत, जेणेकरून तुम्हाला आता जसे कूलरची साईज असते त्या हिशोबाने त्याचा खर्च ठरला जातो. नाही साधारण एक 100 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत देऊ शकतो. म्हणजे 100 रुपयापासून चालू आहे. काय पण म्हणजे तुमचे बटन खराब झाली, काय झाले, जसं बाबा आता ही कूलर बघा तुम्ही, ह्याची अवस्था दाखवली. आता मी तुम्हाला ह्याची अवस्था दाखवतो. ह्याची पण अवस्था अगोदर ह्याच्यापेक्षा खराब होती. आता कस्टमर म्हणले आम्हाला कलरिंग बिलरिंग करून व्यवस्थित करून पाहिजे, तर आम्ही ती सगळं व्यवस्थित एकदम कलरिंग करून ठेवलेलं आहे. आता ही तुम्ही जशी ह्याची परिस्थिती बघता आतनं आणि वाळा टाकायचा बाकी आहे. आता ही कलरिंग बघा मी इथं करून ठेवलेलं आहे सगळे वाळ्यांचं, त्याचे जाळ्या बिळ्या. आता ह्याला आम्ही असं वाळा बसवणार आहोत आणि वाळा बसून मग त्याला व्यवस्थित करून मग कस्टमर घेऊन जाणार आहे. काय आता ह्या कूलरला बघा सगळं मी वाळा बिळा व्यवस्थित बसवलेला आहे, कलरिंग बिलरिंग सगळं व्यवस्थित केलेलं आहे. काय एकदम खात्रीशीर पद्धतीने गॅरंटेड आणि सगळे जिनियन पार्ट वापरतो आपण. कलर एकच करून मिळेल, जो कस्टमरची ही असेल त्याशिवाय आपण कलर करून देतो. म्हणजे कोणाला रेड पाहिजे रेड, ब्लॅक, ब्लू, जी काही रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण सगळे व्यवस्थित कलरिंग बिलरिंग करून देतो. ओके, हा वाळा चेंज केलेला नवीन? हो, हे नवीन वाळा टाकलेला आहे आता. पहिल्यांदी परिस्थिती अगोदर मी तुम्हाला जी व्हिडिओ मध्ये दाखवलं तशी होती आणि आताची परिस्थिती अशी आहे. काम करायच्या अगोदरची परिस्थिती तशी होती. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल आणि एवढं कोऑपरेट केल्याबद्दल. जर इथे शॉप मध्ये येऊन जर कूलर खरेदी करायचा असेल
तर इथला ऍड्रेस काय राहील? आता बारामती पासून जर तुम्ही कोर्टाच्या पुढे आला तर इथं बारामती सहकारी बँकेचं मेन शाखेचं ऑफिस आहे, बँकच आहे आणि ऑपोजिट साइडला टीव्हीएस शोरूम आहे. तर त्या टीव्हीएस शोरूमच्या समोर विश्व एम्पायर बिल्डिंग आहे. बिल्डिंग मध्ये 51 नंबर शॉप हे आपलं आहे. इथं तुम्हाला हे सगळं प्रकारचे कूलर व्यवस्थित त्याचं ही सगळं डेमो सगळं आम्ही इथे चालू करून दाखवतो आणि मग आम्ही सेल आउट करतो. ओके, थँक्यू सो मच. ओके, तर आपण हे शॉप पूर्णपणे एक्सप्लोर केलेलंच आहे आणि इथले कूलर वगैरे कशा आहेत, ते कशा पद्धतीने वर्क करतात, मोटर वगैरे त्याच्या कशा आहेत आणि 3 व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला 100+ इथे कूलर भेटून जातील छोट्या मोठ्या साईज मध्ये. ते सगळं आपण बघितलेलंच आहे. ऍड्रेस मी तुम्हाला आता स्क्रीन वरती देत आहे आणि डिस्क्रिप्शन मध्येही दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा आणि प्राईम एंटरप्राइजेसला नक्की व्हिजिट करा. थँक्यू.